नमस्कार. कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक फेज अशी येते की जेव्हा त्यांनी काही काम करायला सुरुवात केलेली असते, जॉब करायला सुरुवात केलेली असते आणि मध्ये ब्रेक येतो. तो ब्रेक कधी कधी अनेक कारणांनी येतो. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो, काही मेडिकल रिझनमुळे आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो. अशा अनेक कारणांमुळे आपल्या करिअरमध्ये काही गॅप निर्माण होतात आणि त्या काही काळाच्या त्या गॅप नंतर जेव्हा आपण पुन्हा करिअरमध्ये स्विच इन व्हायला सुरुवात करतो किंवा त्या दृष्टीने आपण बघायला लागतो, तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्रास देते ती म्हणजे पुन्हा मी या करिअरमध्ये किंवा पुन्हा मी या जॉबमध्ये कॉन्फिडेंटली काम करू शकेन का नाही. जी नवीन टेक्नॉलॉजी आता आलेली आहे ती टेक्नॉलॉजीमध्ये मी आता नवीन पद्धतीने काम करू शकेन का नाही, ही मोठी भीती आपल्याला त्या ठिकाणी सतावत असते. आणि म्हणून त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला जी करायला लागते ती म्हणजे नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, नवीन जे एरिया आहेत ती शिकणं. आणि ते शिकत असताना त्या टेक्नॉलॉजीमध्ये चांगल्या पद्धतीने ती शिकणं की आपण लवकरात लवकर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागू या पद्धतीने शिकणं हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं. आणि ओपाइन ग्रुपमध्ये या पद्धतीनेच तुम्हाला शिकवलं जातं की तुमच्या करिअरमध्ये जरी गॅप आली तरी ती गॅप लवकरात लवकर कशी भरून निघेल आणि तुम्ही लवकर इंडस्ट्री रेडी कसे जॉब करायला तयार व्हाल या दृष्टीने आपल्याला शिकवलं जातं. कारण इथे जी शिकवणारी लोक आहेत ही स्वतः प्रॅक्टिशनर्स लोक आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून ते तुम्हाला या कोर्सेसमध्ये शिकवतात, या कोर्सेसमध्ये मार्गदर्शन करतात आणि कोर्स झाल्यानंतर सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करू शकतात. या पद्धतीने शिकवलं जात असल्यामुळे ओपाइन ग्रुपमध्ये काम करत असलेले जे स्टुडंट आहेत त्यांचा इंडस्ट्रीमध्ये जॉब परत करू शकण्याचा रेट हा खूप चांगला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ओपाइन ग्रुपमध्ये शिकणं हे तुमची जॉबमध्ये असलेली गॅप किंवा करिअरमध्ये असलेली गॅप ही भरून काढण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.